दानवे यांच्यानंतर मनसेच्या देशपांडे यांनीही कॅश बॉम्ब टाकला। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने लाच घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे अशी कबुली मंत्री अदिती तटकरे यांनी हिवाळी अधिवेशनात दिली। या योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुष लाभार्थ्यांकडून वसुली केली जाईल। वांगणी आणि बदलापूर दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। तांत्रिक बिघाडामुळे गाड्या उशिरा, कामावर जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला। संसदेत झालेल्या चर्चेमुळे बेरोजगारी कमी झाली की सामान्य नागरिकाला फायदा झाला असा प्रश्न विचारत बॉलिवूड गायक विशाल ददलानी यांनी वंदे मातरम चर्चेवर नाराजी व्यक्त केली। कांदिवलीतील लालजीपाडा येथून धक्कादायक घटना। 16 वर्षाच्या मुलाने 5 वर्षाच्या मुलीचं लैंगिक शोषण केलंय। मुलीवर उपचार सुरू असून अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी बेकायदेशीर बनावट असलेले जन्म प्रमाणपत्रे तयार केल्याबद्दल 367 जणांविरोधात एफआयआर दाखल केला। मालाडमध्ये 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिला चालत्या वाहनातून बाहेर काढल्याच्या आरोपाखाली एका ऑटो चालकाला अटक करण्यात आली आहे। आरोपीचं नाव केशव यादव असं आहे। 14 मुलांना जन्म देणाऱ्या 45 वर्षाच्या एका महिलेने स्वतःच्याच मुलांना 6 मुलांना पैशांसाठी विकलाय। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नवीन समितीची स्थापना करण्यात आली। गोव्यातील नाईट क्लब मधील आगीमध्ये 25 जणांनी त्यांचा जीव गमावला। क्लब मालक अजय गुप्ता याला ताब्यात घेण्यात आलाय। गोवा पोलिसांकडून चौकशी सुरू। पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी मुंबईचा 8वा जलस्रोत तयार होईल। पालघरमधील गारगाई नदीवर धरण बांधण्यासाठी बीएमसीने निविदा जारी केली। 5000 पेक्षा अधिक उड्डाणे रद्द। इंडिगोवर नवीन संकट येण्याची शक्यता। एअरलाईनवर तीव्र चौकशी सुरू। शाळा आणि महाविद्यालयीन परिसरात ड्रग्ज विक्रेत्यांना शिक्षा होईल। मकोका लावला जाईल। मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा। दिवाळी सणाचा युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समावेश। आज संध्याकाळी लाल किल्ल्यावर भव्य उत्सव होणार। निवडणूक सुधारणांवर आज लोकसभेत चर्चा होणार। अमित शहा राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे देतील। अंधेरी येथील एका स्पीड ब्रेकरने एका तरुणाचा बळी घेतला। वेगाने जाणारी दुचाकी हवेत फेकल्याने 25 वर्षीय मागे बसलेला तरुण डोक्यावरून पडून त्याने जीव गमावला। काल रात्री बँड्रा वरळी सीलिंग टोल गेट जवळ एका कारला भीषण आग लागली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। सासरच्या घरी पोहोचल्यानंतर अवघ्या 4 तासात एक नवरी पळून गेली आहे। तपासात बनावट लग्न करणारी टोळी उघडकीस आली। या टोळीने मोठ्या रकमेच्या बदल्यात गरजू वरांसाठी बनावट लग्ने लावली आणि लग्न झाल्यानंतर वधू दागिने घेऊन पळून जात होती। वन विभागाचे अपयश। नागपुरात बिबट्याच्या हल्ल्यात 7 जण जखमी। लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये बदल। 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने आता 1,19,450 रुपयांवर पोहोचलंय, तर चांदी प्रति किलोग्रॅम 1,99,000 रुपयांवर पोहोचली। 719 सरकारी कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू। बनावट अपंगत्व प्रमाणपत्रे तयार करून नोकऱ्या मिळवल्या। कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढवण्यात आले।